बाबा. अरे अंजू, आहेस कुठे तू? कुठं बोलतेस? बंड्यानी नाही सांगितलं का मी परत आल्याचं? नाही ग, म्हणजे थोडी धावपळ चालू आहे ना, नसेल त्याच्या लक्षात राहिलं. तेच विचारायचं. कसली धावपळ? अंजू अगं म्हणजे रोजच्या खर्चाचं काय नाही, तो चालू आहे व्यवस्थित, पण ते कर्जाचं व्याज आहे ना. माझ्या लग्नासाठी काढलेलं कर्ज ना. बाबा मी आले ना, आता निघेल काहीतरी मार्ग. तुम्ही नका काळजी करू. पद्मजाच्या नोकरी न करण्याचा आणि तुझी काळजी असण्याचा काय संबंध? तुम्हाला ना साध्या साध्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. अहो इतके दिवस मला कामं जमत नव्हती, घरातली त्रास होत होता, म्हणून मी त्याच्या मागे लकडा लावला होता की बाबा लग्न कर लग्न कर, आणि तो लग्नाला तयारी झाला. आता ही वया घरात आल्यानंतर हिची नोकरीची नवीन नाटकं सुरू झाली. आता काय म्हणावं हिला? बरी समज दिली श्री. या सगळ्या गोष्टीबद्दल आई म्हणून तुला श्रीचा अभिमान वाटत असेल, पण आयुष्यात पहिल्यांदा श्रीच्या वागण्याचं दुःख होतंय मला. तुमचं ना काहीतरी जगावेगळंच असतं. पुढ्या मोठ्या धर्मसंकटात सापडलेस ग बाई तू. एकीकडे नवऱ्याचा हट्ट, दुसरीकडे वडिलांचा स्वाभिमान. कोणीतरी एक दुखावलं जाणारच. तू असं का नाही करत? श्रीकांतकडून पैसे घ्यायचे म्हणजे त्याला बरं वाटेल. बरं वाटेल त्याला, त्याचं मन मोडू नकोस. पैसे घे त्याच्याकडनं आणि ते वडिलांना न देता माझ्यापाशी दे. मी सांभाळून ठेवी. हवं तर माझ्या नातवासाठी सेव्हिंग समज ग. बघ किती उत्तम उपाय सुचवला की नाही तुला मी. केवढ्या मोठ्या धर्मसंकटातून बाहेर काढलं मी तुला. पद्मजा कुठे? पद्मजा असेल इथेच कुठेतरी. दुपारी गेली होती ती. कुठे? माहेरी, ते पैसे द्यायला. म्हणजे ती घरी पैसे देऊन आले? मग आत्ता कुठे? असेल ना इथेच कुठेतरी असेल. पण मी तिला सांगितलं होतं की पेढीवरून आल्यावर माझ्या समोर असायला हवी ती. बघ असं आहे तिचं वागणं. आई, पद्मजाच्या बरोबर लक्षात यायचं तुला काय हवं काय नको. आता ही वया हिला कधी कळलंच नाही रे, आणि तू चालला तिला पद्मजाचा दर्जा द्यायला. तिच्या नखाची सर नाहीये तिला. आई ही पद्मजाच आहे. बरं आई बाबा काय म्हणाले? पैसे दिलेस ना त्यांना? त्यांना सांगितलंस ना तुमचा मुलगा तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे? तर सगळं चांगलं घडणार आहे. तू ही साडी नेस. पद्मजाची फेवरेट साडी होती. मी पेढीवरून आलो की नेहमी ही साडी नेसून बसायची ती, आणि मलाही किती फ्रेश वाटायचं. तर ही साडी बघ. हिला काय बघायचं का? आता नाही वाटत पद्मजा? मी काही न बोललेलंच बरं. तुला बोलावं लागेल. तूच सांगितलं ना पद्मजा ही पद्मजासारखीच हवी. हो का? नुसतं असं सजून बसलं की पद्मजा होता येतं का? पद्मजा जाऊन चहा कर. अगदी तसाच. तेव्हा हिला कळेल. मला चक्कर येते उंचावरून. तू चेष्टा करतेस ना माझी? नाही खरंच. पद्मजा, अंजली अंजली मला नाही जमणार. पद्मजा असं काय करतेस? माझी पद्मजा अशी घाबरू नाही शकत. पद्मजाची फेवरेट साडी होती. ती पेढीवरून आलो की नेहमी ही साडी नेसून बसायची ती. पद्मजा